अचलपूर परतवाडा राष्ट्रीय विद्यालयामधील मुलींनी बलात्कार या गंभीर विषयावर भाषण दिलं. ही खूप धाडसी आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. कुमारी माऊली आशिष वाडेकर आणि इतर मुलींनी हा विषय शाळेत मांडला. याचा अर्थ आजच्या पिढीला आपल्या सुरक्षेबद्दल बोलायची हिंमत आहे. फक्त अभ्यास नाही तर समाजातील वास्तवावर पण चर्चा झाली. मुलींनीच पुढे येऊन बोललं की समाजाला लाज वाटते आणि विचार करायला लावतं. असे विषय दाबून न ठेवता शाळेत उघडपणे बोलले गेले पाहिजे. शिक्षक आणि शाळा प्रशासनाने त्यांना व्यासपीठ दिलंय, हे पण चांगलं पाऊल आहे. बलात्कारासारख्या विषयावर बोलणं म्हणजे समाजाला घाबरवणं नाही तर मुलींना सक्षम करणं आहे. कायदे, आत्मरक्षा, तक्रार कुठे करायची याची माहिती देणं गरजेचं आहे. कुमारी माऊली आणि सर्व मुलींचं अभिनंदन. शाळेचं पण अभिनंदन की त्यांनी मुलींना बोलू दिलं. अकोला रिपोर्टर गणेश वाडेकर. मी 4थ्या ब मध्ये शिकत आहे. या पवित्र भूमीची माती पुन्हा आमच्या मस्तकी लाभण्याची भाग्य आम्हाला लाभली आहे. जगदंबेची कृपा. अरे मी तर स्वजनाच्या रक्षणासाठी प्रकटलेली साक्षात स्वदामिनी होय. मी तीच राष्ट्रमाता जिजाऊ बोलते, जिला डोहाला लागले होते स्वराज्याचे. होय मी तीच जिजाऊ जिने बाल शुभाला स्वराज्याचा बाल कडू पाजला. हो हो तीच जिजाऊ गर्भधारणेमध्ये हातामध्ये तलवार घेऊन दुश्मनाची मस्तके माझ्या तलवारीने छाट्याविषयी वाटत होती. पण आज मी भूमीमध्ये काय बघते, मणिपूरमध्ये माझ्या 2 लेकींच्या हजारो गर्दीत नग्न ढिंड काढले जाते. अरे त्या 7 वर्षाच्या चिमुकलीपासून तर 70 वर्षाच्या म्हातारीपर्यंत बलात्कार केला जातो. अन्याय होकर बैठे रहना यह दुश्मन कर्म है. न्यायात अपने बंधुकों भी दंड देना फर्ज है. इस तत्व पर कौरवों से पांडव कारण हुआ, जो भव्य भारतवर्ष के कृतांड का कारण हुआ.